केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज 8व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार। करदात्यांना दिलासा मिळणार का, याकडे अनेकांचं लक्ष। भारताचा जीडीपी 6.3 ते 6.8% राहणार। संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षणात अंदाज व्यक्त। शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा सापडला मृतदेह। खाणीतून बाहेर काढलेल्या गाडीत धोडींचा मृतदेह। क्रेनच्या सहाय्याने गाडी बाहेर काढण्यात यश। मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपींच्या याचिकेवरील निर्णय उच्च न्यायालयाकडून राखीव। फाशीची शिक्षा झालेल्या 5 तर जन्मठेपेची शिक्षा झालेल्या 7 दोष सिद्ध आरोपींनी केली होती याचिका। भांडूप कुर्ला अंधेरी जोगेश्वरी ते वांद्रे परिसरातील पाणी पुरवठा बुधवारी बंद। जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी 30 तासांसाठी पाणी पुरवठा बंद। राज्यात गुवेलिन वॅरे सिंड्रोममुळे आणखी 3 रुग्णांचा मृत्यू। पुण्यात 2 तर पिंपरी चिंचवडमध्ये 1 रुग्णाच्या मृत्यूची नोंद। राज्यातील मृतांचा एकूण आकडा 5 वर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।